हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आज सकाळी सकाळी अयो धुवा लागते बकरी. चांगला आहे का ते पाणी? तिले पाचतो ना, ते डपाल पाणी पिऊ राहिली बकेटाच्या बकेटा. जाता जाता धर्म पाणी प्यावा. आता पेत नाही वाटतं एवढं सकाळी. पेते बकरीले पाणी पाजून देतो आणि त्याच पाण्यात मग उरलं की तिले पाणी करतो. आणि घरी राहून का मला सीन फुटला का मुरुमाला काय माहीत, काय एवढी गरमा निघू राहिली शरीरातली माया. नाकाजवळ एवढा मुरुमाला मोठा का त्याच्यानं काहीच गमून नाही राहिलं. रात्री तर त्याला झंडूबामाई लावून दिली होती. लयच थांब करे आया मुरुमाचा काय आहे हो? असं एवढा ठणकतो. पेव पाणी पेव, धुवा लागते तुले. मासोड लागू राहिला सारा. झालं का? अर्धी बकेट पेली बाई हो. पाणी ठेवलं सकाळीच बकरीले. सगळे लोक जंगलावर गेले आणि अजून नाही बकरी धुणच चालली. अजून तर सगळी प्रोसिजर माली राहिलीच. टाक्यात पाणी मला उचलत नाही तो एवढा मोठा हांडा. मी अरे. विकत पाणी आणतो. असं आहे का? घ्यावा का मग आता बकरी धुवून? अजून कायलेच पत्ता नाही मला, कारण आज लय उशीर झाला उठायला. जेवढं घरी असलं ना तेवढं जीवार येते उठणं. एकदा वावरात चालू झालं का मग 5, 5:30, 4 पण त्या एक डोळ्यात पाहून मी त्याला फुटका केला काय रे बघ बोकड्या. असं. कोण मारलं? काय पण कोणा मारलं त्याने? कोणा पटकन झालं ना. चला बकरी घेतली धुवून. आता आज काही तिला हळद लावायचं काम नाही ना, तेल लावायचं काम आहे. कारण 2-3 दिवस झाले आता काही काम नाही तिला लावायचं. पहिल्या वेळेस लावा लागते, आता काही काम नाही तिला लावायचं. आता चुलीत गौऱ्या भरून घेतो आणि चालले आपल्या किचनमध्ये स्वयंपाक करायला. आता घरी हवं तर होऊ द्या मग आरामशीरच. किती टाईम होते तो, गडबड करायला काही पुरत नाही. किती गडबड केली तरी उशीर होते जेवण करायला. 2 वाजतातच. ह्या अशा गौऱ्या भरून दिल्या. आता 2-3च मावल्या, इस्तो आहे त्याच्यात म्हणून. काय आणा, सोयाबीन आणा, तूर आणा. आता या टायमात कुठची सोयाबीन आणि कुठचं तूर हाय, पण ते आमच्या बकरायलेच पाहिजे. स्वयंपाकाचं म्हटलं की पहिले भाजी टाकली का मग लागते मेळ स्वयंपाकाचा. पोळ्या तर टाकाच लागत. पण आज जरासा भाजीच्या विषयी ना मी टेन्शनमध्ये आहो. तिथे असं दिलं चक्कीवाल्यानं जाळं जट. त्याला माहीत झालं वाटतं आता ही कोटी डोंगरेच्याच घरची आहे म्हणून. माहीत नसलं की बरोबर पीठ देते तो. बारीक गाळ्याला असं टाईम लागते. आता चुलीत गौऱ्या भरल्या तर मला पहिले पोळ्याच टाकून घ्यायला लागतील, कारण भाजीचा आज लेट लाट आहे. जास्त काही जाळ्या करत नाही, जास्त मीडियम करतो, नाही तर मग उरतं. खावा लागते मग बाशी. चला मग 2 पोळ्या टाकून घेतो. भाजीले काय करतो दाखवतोच तुम्हाला मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. दूध नाही खात कोण? बापू. करायचं करू एवढी रीस धरल्यानं होते का? मग तर मला लागते. बकऱ्याचंही करा लागते, ढोरायचंही करा लागते मासारखं, आणि मटणही खावा लागते. काय हो, तुला खिचडी टाक म्हणलं होतं ना. चला आज 2 एवढ्या शकून पोळ्या. बाहेर काय आहे काय माहिती, चुली दिसतो हाय का नाही हाय. गप्पा तर नाही ठोकल्या म्या भारी भारी. चला आज बनणार आहे दोडका, तो सुक्का. आता तुम्हाला तर म्हटलं चटपटीत भाज्या बनतात आपल्या. हिरव्या मिरचीचा ठेचा लागणार आहे, त्यासाठी हिरवा सांबार आणि कांदा. आता शीर दोडके आहेत हे, याच्या शिरा काढावं लागतात. त्यासाठी जरासा चाट होऊन देतो पहिले. दोडक्याच्या शिरा काढेल होत ना, चहा शिजते आपण. म्हणजे एका कामात 2 कामं होतात. पोळ्या शेकून आणल्या मस्तपैकी. आज जळल्या नाही ना पडल्या नाही, कारण मीडियम मध्ये टाकल्या होत्या म्या, लवकरच झाल्या.
पोळ्या बी अशा ना मोकळ्या ठेवाव्या लागतात. मोकळ्या ठेवल्या का ते गजगज होत नाही. आता याले पाहिजे सिलर. सिलर तर काही नाही आता घरी. आता चाकूनच करा लागते. याच्या शिल्या काढा लागतात. शिल्या नाही, शिरा. याले जरासा टाइमच लागणार आहे वाटतं. तर मुंगाची डाळ आहे उलची, ते गरम करून घेतो तव्यावर. म्हणजे टाइम कमी लागणार आहे आपल्याला सगळे काम करायला. एक नंबर झाली होती काल मुगाची डाळ. शिजवळ काय म्हणाले, पण एवढा भारी लागते ना सुक्का चटणीतला केला की काय एक नंबर. डाळीतला केला तर मस्तच लागते. पण आता डाळी किती खाऊ मी, मुंगाचीच मीरा. त्यासाठी आज बनवणार मस्त चटणीतला सुक्का दोडका. गिलकाय म्हटलं तर काही वांदा नाही. हे लिंबावरले हात वाटते. वास येऊ राहिला लिंबाचा कडू कडू. काय होते काय माहिती यायचं देव जाणे. आवडतात कडू. इकडे डाळ कोरपू राहिली, चहा आटवरायला, अजून गिलके राहिले काढायचे. जेमतेम झाले मला गिलके काढून. शिरा काढून टाकल्या फक्त हे जसे काप्याचे. लाईटचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे ना, चालय कधी जाईन काही सांगता येत नाही. सगळं कापकूप करून ठेवलं भाजी. ऐन भाजी टाकायच्या टाइम लाईट गेली की या घरात काही सुचत नाही ना, दिसत नाही. अंधार सारंगी. भाजी करावं का नाही करावं हे समजत नाही. काय पडीन भाजीत हे सांगता येत नाही. त्यासाठी लाईट येऊ दिली. मग दोडके मस्त कापून ठेवले. कांदा कापला, सांबारही कापून घेतला. पहिल्यानं टाकायचा कांदा कढई. तेल टाकून मस्त भुजायचा कांदा. तेल जरासं शिल्लकच टाकायचं, कारण की आपण सुक्के दोडके करू राहिलो. आता कांदा व्हायलो लाईट राहते का नाही काय जण भाजी व्हायलो. आणि कांदा झाला बी मस्त. आणि याच्यात टाकायचं आता हिरव्या मिरचीचा ठेचा. सगळ्यात द्यायचा होता टाकून. खराब व्हायवर आला तो. म्हणजे की त्यानं कलर पकडला असा पिवळा पिवळा. याच्यात टाकायची हळद. हळद झाल्यावर थोडंसं मीठ. तसं ठेच्यातही मीठ असते पण कमी होते. मग जरासं टाकलं ना तर बरोबर होते. कांदा आणि ठेचा असा मिक्स करून घ्यायचा. सगळं मीठ हळद फिरून फिरून भाजून घ्यायची चटणी हिरव्या मिरच्याची. आणि ती झाल्यावर टाकायचा दोडका. संबारही टाकून द्यायचा वरण. मस्त पैकी असं फिरून घ्यायचं. कमी गॅस करायचा आणि शिजायसाठी ठेवायचं. झाकण फिरून घेतल्यावर दोडका. आणि आवडायचा आता पसारा, कारण की आपल्याला बाहेरचे काम करावं लागतात. सकाळपासून भाजी करून ठेवली तर त्याने झाकण लावायला मिळालं. या मग जेवण करायला. आता भूक लई जोरात सोराची लागली. जोरही करू राहिली, सोरही करू राहिली. लोणचं आणलंच नाही कधी. गिलका अयो एक नंबर झाला गिलका. अशी मी जास्त अशी हे भाज्या खात नाही. गिलका झाला, मुगाची डाळ झाली, शेपूची भाजी झाली. पण काऊन का म्हणजे असं आवडू राहिल्या मला एवढ्या भाज्या. नाही तर मी मटणाशिवाय काहीच खात नाही.